तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु तुकोबाराय, नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार महाराष्ट्राच्या मातीत पेरणारे संत शिरोमणी नामदेव महाराज, तीर्थधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, लोकांच्या डोक्यातील अविचाराची घाण कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाने दूर करणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 5 शायांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये थैमान घातलं होतं. तेव्हा या 5ही शायांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याचा संकल्प करणाऱ्या, स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले आणि ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न प्रत्यक्षात या महाराष्ट्राच्या मातीत उतरवलं ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व बहुजन समाजात प्रतिपादित करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. पृथ्वी ही शेषाच्या नागावर तरली नसून ती गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या तळहातावरती तरली आहे असं जगाला ठासून सांगत असताना जग बदल घालून निघावं, मज सांगून गेले भीमरावं या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेला आहात ते विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना आपल्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये विनम्र अभिवादन करूयात आणि आजच्या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करूयात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा उजाळा आपण का देतो? जयंती येत राहणार, पण प्रत्येक जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एखादा पैलू घेऊन आपण आपलं जीवन समृद्ध केलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असा माणूस आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल त्या क्षेत्रातला बापू माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांची ताकद, त्यांचे विचार या जयंतीच्या निमित्तानं या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचे आहे. खरं तर आता जिथं वाचन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठं झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीनं काम केलं याचा उजाळा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीमध्ये जन्माला आले त्या जातीचे उद्धारकर्ते झाले का? तर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील शोषित, वंचित, महिला, कामगार या प्रत्येकांचा उद्धार करतात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपल्याला या निमित्तानं समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर मध्य प्रदेश मऊ या ठिकाणी जन्म जरी झालेला असला तरी वडिलांची नोकरी हे ब्रिटिशांच्या कारभारामध्ये वडील सुभेदार या पदावरती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं कुटुंब आलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ठरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या व्यवस्थेचे चटके सुटले. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यापूर्वी तत्कालीन काळामध्ये काय अवस्था होती हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर चातुर्वर्ण्य अवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य आणि त्याही पलीकडचा वर्ण म्हणजे अस्पृश्य आणि अशा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीपैकी एक जात होती ती म्हणजे महार आणि त्या महार जातीत बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकराला पुस्तक वाचण्यापासून या व्यवस्थेनं मज्जाव केला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकद बघा की ज्या माणसाला पुस्तक वाचण्यापासून मज्जाव केला त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकावरती, संविधानावरती हा संपूर्ण देश चालतोय. ही ताकद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही ताकद आम्ही समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं आणि वर्गाच्या बाहेर भारतामध्ये जे शिक्षण झालं ते वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब आंबेडकरांना घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ही अचूक यायची
पण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर सांगायला फळ्याकडे जायचे त्यावेळी तिथं सवर्ण समजली जाणारी जी मंडळी होती त्यांची मुलं त्यांची डबे बाजूला घ्यायची, कारण त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला तर विट्टाळ होईल आणि खऱ्या अर्थानं माणसांचा विट्टाळ होत होता। ही अवस्था या देशामध्ये होती। बाबासाहेब आंबेडकरांना हे पटत नव्हतं, पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना ह्या सहन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हे सहन केलं, पण पुढच्या पिढीला हे सहन करायची गरज पडली नाही पाहिजे ही व्यवस्था या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली। हे बाबासाहेब आंबेडकरांचं वेगळेपण आहे। खरं तर आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे गरिबी आहे आणि मग गरिबीमुळे आम्ही शिकू शकत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती जर बघितली तर गरिबीपेक्षा सुद्धा अस्पृश्यतेचे 10% बाबासाहेब आंबेडकरांना सहन करावे लागले, पण तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील व्यवस्था परिवर्तनाचं काम केलं। खऱ्या अर्थानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे गुण आहेत हे घेतले पाहिजे। खरं तर द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य केलेलं आहे, पण दुर्दैवानं आमच्या देशातील पूर्वग्रह दूषित माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं हे आपल्याला माहित आहे, पण हे संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित, शोषित, कष्टकरी, श्रमिक सर्वांचा विचार करण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं अमेरिकेला आम्ही प्रगत म्हणतो, पण त्या प्रगत असलेल्या अमेरिका जी म्हणते की आम्ही स्वातंत्र्य, न्याय आणि समता आमच्या देशामध्ये राबवतो, त्या अमेरिकेतील देशातील महिलांना 19 वर्ष मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या महिलांना कसलाही संघर्ष न करता मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। हे खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेणं गरजेचं आहे। आज खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे। या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जाळलं जातं। संविधान जाळणं म्हणजे पुस्तक जाळणं एवढं सोपं नाही। संविधान जाळलं जातं म्हणजे एक प्रकारे असं सांगितलं जातं की तुमचे न्याय, तुमचे हक्क, बघितला बहुजन समाज असेल यांचे पायदळी तुडवण्याचं काम ही व्यवस्था करत आहे। मग या व्यवस्थेवरती जर आम्हाला मात करायची असेल तर खऱ्या अर्थानं संविधान प्रेमी माणसं या देशाच्या व्यवस्थेवरती बसले पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी संविधान किती उत्कृष्ट जरी तयार केलेलं असलं तरी संविधान राबवणारी यंत्रणा कशी आहे त्यावरती या संविधानाचं यश अपयश अवलंबून आहे। आणि दुर्दैवानं आज जी माणसं त्या व्यवस्थेमध्ये बसलेली आहेत ही माणसं संविधान बदलण्याची भाषा करतात, ते ती भाषा करू शकतात, कारण की आज आम्ही जागे झालेलो नाहीये म्हणून ते संविधान बदलण्याची भाषा करतात। संविधान बदलण्याची भाषा करण्याचं तोंड फोडण्याची ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे। खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या न्याय आणि हक्काप्रती जागरूक असणं अतिशय महत्वाचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा जय म्हटल्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार होणार नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा जय जयकार करण्यापेक्षा माझं अपूर्ण राहिलेलं काम प्राणाने करा। ही जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे बाबासाहेबांनी, ती जबाबदारी आपण ओळखली पाहिजे आणि त्या पद्धतीनं कामाला लागलं पाहिजे। खऱ्या अर्थानं